यार अपने को कुकिंग का कुछ पता ही नहीं है। तो सीखो, तुमको हम कब से बोल रहे हैं, तुम्हारी मम्मी इतनी मास्टर शेफ है। आता काकीला कामाला लावलंय, रील आपली बनली आहे. हो काय आग लागली, सगळी बिल्डिंगची माणसं वगैरे खाली आले तिथे, फुल जमा झाले. हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज काहीतरी स्पेशल बनतंय. कांदा घेऊन चमच्यामध्ये दाखवू बोलू दे ना त्याला. अरे इट्स वगैरे. तर आज स्पेशल काहीतरी बनतंय, ते आहे पापलेट. ते पण साक्षी बनवते आणि हे काहीतरी त्याचं वाटप अँड एव्हरीथिंग. आणि मी त्याची रील बनवतोय आणि प्लस हे बघा पापलेट वगैरे ठेवलेलं. सो सॉन्ग कुठलं असणार आहे? ते एवढंच का सांगू? हा पण ते माहितीच असणार बरोबर, पापलेटवाली. गाईज ॲक्च्युली सुरमईची आम्ही हे करतोय, रस्सा कढी करतोय. रस्सा अरे व्हॉट एव्हर रे. हा ना, मग पापलेटचं का बोलतो? पापलेट फ्राय करणार आपण. बॅकग्राऊंडला इथे काकी मेन हेल्प करते काय ना काय. काय पण बडबड नको. तुम्ही हेल्प करतात ना साक्षीला? नाही नाही थोडाफार करतात हा, काकी हेल्प करतात. माझा व्हिडिओ नको बनवू. तुमचा व्हिडिओ नको काढू. नको नको. एन्झायटी आहे कशी आहे, पोर. श्रेयासारखी वाटतं एन्झायटी आहे. तर पण श्रेयाने चांगले कपडे घातले तरी पण तिला एन्झायटी आहे. ते तर ऑलमोस्ट बनायला आलं रे. एवढा सोपा नाही. अरे मासे उकडायला नको, हा ते तर आहे. शिजायला पाहिजे ना. आता त्या बाजूला टाक. बैला काकी सांगते काय ना काय. ते अंदाज तर काकीलाच माहिती आहे. हे टाक ते टाक. थंबनेलसाठी बघा आता हे आता पापलेट बघायला. सो आज थंबनेल असणार आहे आता. आणि आहे ना ह्याचं ऑलमोस्ट कढी तर बनलेली आहे, आता फ्राय करायचं पापलेट. हा, बाकी showpiece म्हणून कुठला ठेवलाय. कढी बनवला? सुरमईची कढी आहे. सुरमईची कढी बनवली आणि आता पापलेट बनणार आहे. आणि मी काय स्ट्रगल करते ते बिहाइंड द सीन, कारण की मी रीलचे एक शॉट घेते, लिंबू पिळते, ते मीठ टाकते, हर एक शॉट तर मला घ्यावं लागतं. तर मध्ये मध्ये बंद करावं लागतं तिथे व्हिडिओ. पापलेट फुल हे करते, काय फुलच झाला ना, बोलतात, आई? डीप करते. काय करते? डीप नाही, काय बोलतात त्याला? मॅरिनेट. मैरिनेट करते. हाँ यार अपने को कुकिंग का कुछ पता ही नहीं है. तो सीखो, तुमको हम कब से बोल रहे हैं, तुम्हारी मम्मी इतनी मास्टर शेफ है, कुछ तो सीखो. तुम्हारा छोटा भाई देखो, उसको आता है ना तू सब. शिकव आता. मी शिकव. इथे मला शिकायची गरज आहे. बघितलं का आता सध्या आता हिने मान्य केलंय. अरे म्हणजे तेवढी प्रोफेशनल नाही आहे, म्हणजे बघ स्वतःपुरतं बनवून खाऊ शकते मी. मॅगी. ए नाही रे, नाही गाईज, मला जेवण ऍक्च्युली येतं, नाही असं नाही, पण कोणाला शिकवण्यापुरती मी अजून कॅपेबल नाही आहे. कोणाला शिकवण्यापुरती कॅपेबल नाही आहे, बट मला शिकायला फोर्स करते. पण ते शिकेल, मी नक्की शिकेल. पण आता हिलाच नाही, ती मला काय शिकवेल. म्हणून सांगते मम्मीकडनं शिकून घे ना तू. शिकतो यार, आता मम्मीसोबत व्हिडिओ बनवतो. मी लिटरली काय इथे बसलोय बघा विंडोवरती, कारण की आता इथून ते जरा शॉर्ट्स घ्यावे लागतात ना रीलसाठी, त्यामुळे. फायनली काय सुरमईची कढी झाली आहे आणि आता पापलेट फ्राय करायला घेणार आहोत आपण. पापलेट पण फ्राय व्हायला जातात आणि इतके तरी गेले. या जेवायला. गाईज ती पाचवी राहिली आहे. एक दोन राहिलेत ना फक्त. हे सुरमई आहे. अच्छा हे सुरमई आहे. आता ते पापलेट आहे. मला तर कन्फ्युजनच होतं रे नुसतं. ऑलमोस्ट सिमिलरच वाटतात ते. इसलिए बोलती हूँ मम्मी को जरा काय काकी नुसते चणे देतात. जेवण जरा लेट आहे, चणे खा. 3:30 वाजले, अजून आम्ही जेवलो नाही. परतायला येत नाही तुला रे, त्यामुळे ते पुढे तर परत नाही व्हिडिओ बरोबर तरी पण ट्राय करते यार, ट्राय करते. खतरों के खिलाडी. ये माझं काम व्हिडिओ पर्यंतच झालेलं आहे. मला ते फ्राय बीच एवढं काही समजत नाही. आता काकीला कामाला लावलंय, रील आपली बनली आहे. हो शहाणी आहे रे तू. ऑलमोस्ट फ्राय झालेलं आहे गाईस. तो ऑलमोस्ट असं वरून वाटतं झालंय, पण ते ऑलमोस्ट. अच्छा, बट प्रेग्नेन्सी तर चांगलेच आहे. आता फक्त भूक लागली आणि आता जेवायला घ्यायचं आपल्याला. फायनली बनलंय पापलेट. आता साक्षी वाढते जेवण. नाही, साक्षी काहीतरी वेगळंच करते, जेवण बिवण नाही वाढत, जेवण काकी वाढते. फायनली पापलेट बनलेत आणि ही अशी प्लेट आहे. रसा, पापलेट, चपाती, ताट. हां तेच ताटच. तर भाई थँक्स, वेलकम. तेलुगू मंडळ आभारी. गाईस तर आपलं खाऊन पिऊन झालेलं आहे आणि जरा रेस्ट करून आम्ही आलो टेरेसवरती. तर साक्षीने आता चेंज पण केला आहे, बिकॉज आता करायचं आहे तिला साडीवरती शूट.
आपण एक शूट केलेलं आहे, आता दुसरा आपण करतो याच्यावरती. सो लेट्स बिगिन विथ द शूट गाईस. तर ही कुठली तरी साडी घातली साक्षीने आणि माझ्यावरती आता उडवते ही. सो इथे आज कोजी वाटते गाईज आणि मला आता इतकी झोप येते ना यार. मला पण यार. आम्ही एक लेट जेवलो ना, असं वाटतं की आता झोपूनच जाऊ इथे. आणि टॅरिसवरती चांगली हवा पण लागते, जास्त ऊन पण नाही, तर खूप टायर्ड झालं आहे. तुला पण झोप येते? लास्ट टाइम काय साक्षी कशी झालेली तसं आता मी झालो इथे. एकदम असे लो फील होते, लो एकदम. असं वाटतं झोपून जाऊ, एकदम जास्त राईस खाल्ला ना मी त्यामुळे. पण मजा आली, छान होतं साक्षी जेवण. थँक्यू. सो गाईस आता आपण इथे शूट करून घ्या, आता मी झोपेल मला असं वाटतंय. ए मला ग्लॉस दे. हां ग्लॉस मी बघ तिथे पाठी ठेवला. बाकी गाईस आता हुडी सीझन आले, माझ्याकडे हुडीच नाहीत, जास्त करून मी पर्पलच घालतो आहे. बाकी माझ्याकडे स्वेटशर्ट वगैरे आहेत, बट ते कसे घालणार, बाजूला कमी घालतो मी. ते स्वेटशर्ट ओव्हर साईज आहेत ना. मित्रांनो आता आपण साक्षीचं शूट करून घ्या, कारण की आता मी झोपून झाली ते. तर आता साक्षी रेडी आहे. ऊन आता चांगल्यापैकी आपण शूट करूया, नंतर संध्याकाळ होईल परत. सो त्याच्या आधी शूट करून घ्या, नाही तर लास्ट टाइम सारखं होईल, आपल्याला अंधार होऊन जाईल. झोपते तर झोप. काय ते चटाई टाकू, झोपून जाऊ? तिकडे झोप असं टेकून झोपू शकतो. नाही रे, भिंतीला काय पण बोलते अरे. आता काय मी पण इथे तुला झोपणार सल्ला आहे. दिला मी. हे काय बघ असं. अरे गाईज मी माहिती तुम्हाला इतका लेट उठतो ना आजकाल मी. माझा टाइम शेड्यूल बदलला एकदम. 11-12 वाजता उठतो मी, कधी 1-2 वाजता उठतो. तू झोप, तुला गरज आहे. मी झोपून झाली आहे अशी. हा झोपलेली इथे तू? मग अच्छा आता काय तुझ्या डायरीवर झोपून राहा तू. गाईज हे बघा लपाछपी. काय आलं? चल ना एकदा तर पटपट आवरून बस. मोठा रील शूट करायची आपल्याला, कंटेंट शोध रहा था मैं, तू चुप गई यहाँ पे. लगाई था इधर ही रहेगी तू. सनसेट झालेला आहे आणि आपलं शूट पण संपलेलं आहे मॅडमचं. तू नेहमी विचारते रे हा क्वेश्चन, मी कशी दिसते. काय हे काय बोलते यार मी. लोकांचं ओपिनियन पाहिजे ना. लोकांना जर आवडलं तर लोक बघतात, लोक कॉम्प्लिमेंट्स करतात. हे मला मग ते आवडतं तुझा रील विचारायला. वरती करतात, माझ्या चॅनल वरती नाही का वाय नॉट. चल बघूया. तुला 10 कॉम्प्लिमेंट येतात काय? नाही रे बाबा एवढं नाही कोण करत. गरिबांना कोण विचारतंय. गाईज जाऊया आपण आता, चाय पिऊया, जरा झोप उडूया, कारण की अजून पण मला जरा धुंदी येते. सो लेट्स गो. चाय पिऊन घेऊया आपण. काकी पण पितात. आपलं सगळं शूट वगैरेचं काम झालेलं आहे आणि आता आम्ही निघतोय आणि साक्षी आता सोडायला येते. बट त्याच्या आधी आपण कुठली सगळं विसर बोई आहे एक नंबरची. तर आता आपल्याला साक्षी घेऊन चालली आहे तिचा फेवरेट ज्यूस पियायला. कुठला? चॉकलेट शेक. हा ज्यूस काय चॉकलेट शेक बोलते ते वॉटेवर मला नाही. आता आपण जाऊया डायरेक्ट शेक पियाला. माझ्या ज्यामध्ये चोकोस पण आहे, हिला लय आवडतं. चॉकलेट शेक आहे ना. नाही तू चष्म्यामध्ये लय वेगळी दिसते ना साक्षी. तुला बोलते फ्रेम चेंज काय करत का नाही तू? हा फ्रेम का नाही चेंज करत? साक्षी बाय बाय, बाय बाय. भेटूया. तुला ड्राफ्ट पाठवतो मी. ओके बाय. गाईज मी घराच्या इथे आलो आणि आता समजते भाई बिल्डिंगला आग लागली आहे. बघा अख्खी बिल्डिंग खाली आहे ममता. आणि इथे हे पण आलं आहे फायर ब्रिगेड वगैरे. काय आग लागली, सगळी बिल्डिंगची माणसं वगैरे खाली आले तिथे, फुल जमा झाले. हो भाई इथे सिद्धू भेटलं काय? सिद्धू भेटलं इथे. हे सिद्धू काय सीन बाय. आग बिग लागली, आग लागली. विजली कशी लागली? सगळे लोक खाली आहेत रे. ॲम्ब्युलन्स आली आहे भाई. काय सीन आहे यार. संकेत पण नाही आला अजून, जिमला गेला तो. काकी कुठे? हा जयेश वरती कशी जाणार सगळे लोक? चालत 22 पर्यंत. मग खाली आलो जस्ट आणि मीटर बघितली फुल आग बाहेर. हा चल मी येतो घरी, जातो जरा. गाडीवर बसतोय. न्यूजवाल्या लोकांना कॉन्टेंट नाही भेटला आज. TV9 वाले आलेले.
गाईस तर आता आलोय मी घरी आणि त्या गोष्टी पाठी जे आग लागली बिल्डिंगमध्ये त्याच्या पाठी रिझन होता तिथे काहीतरी शॉक सर्किट झाला आणि ते लिफ्टमध्ये 2 जण अडकली पण होती. तर त्यासाठी ती ॲम्ब्युलन्स पण आलेली. तर ते लोकांना घेऊन गेले आणि सगळे सेफ आहेत, काय झालं नाही. आणि त्यानंतर फक्त लाईट गेली आहे. ते बोलले 2 दिवसात येईल लाईट वगैरे आणि होईल स्टार्ट सगळं परत. तो एवढा काहीतरी सीन नव्हता त्या पाठी. तर मी परत घरी आलो गाईज आणि आपण पण आता ब्लॉग एडिटिंगला घेऊया. इफ तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज जाऊन लाईक अँड सबस्क्राईब करा चॅनलवरती आणि आपण लवकरच 5,000 सबस्क्रायबर पण आपले कंप्लीट करू. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. ओके बाय.